अनिच्छावत संखारा उत्पादवयधम्मिनो उपज्झित्वा निरुध्यन्ति ते सं उपशमो सुखो। अनिच्छावत संखारा उत्पादवयधम्मिनो उपज्झित्वा निरुध्यन्ति ते सं उपशमो सुखो। अनिच्छावत संखारा उत्पादवयधम्मिनो उपज्झित्वा निरुध्यन्ति ते सं उपशमो सुखो। सर्व संस्कार उत्पन्न होणारे आहे आणि व्यय होणारे आहे। जे जे या जगामध्ये उत्पन्न होतं ते उत्पाद होतं आणि व्यय होतं। उत्पाद होतं आणि व्यय होतं म्हणजे नष्ट होतं। या आज जगत वंदनीय विश्ववंदनीय महान कारुणिक अरहंत सम्मा संबुद्धो सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी आदि मध्य व अंतिमही कल्याणकारी असणारा असा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा, भगवंताचा पूजनीय अर्य पुण्य क्षेत्र असलेला, पुण्याची खेती करणारा भगवंताचा भिक्खू अर्य संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या त्रिरत्नाची जगामध्ये बराबरी होत नाही आणि होणार सुद्धा नाही। या त्रिरत्नांच्या 24ही गुणांचं स्मरण करून देवानं पियदसी द ग्रेट महान सम्राट अशोक मौर्य, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून कालकथित दिवंगत स्मृतिशेष कालगत हेमप्रभाई राऊत यांचा प्रथम पुण्यानुमोदन पुण्य स्मरणार्थ दिवस कालकथित दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी या हाडके परिवाराच्या या निवासस्थानी आयुष्यमान चिरंजीव गौरव राऊत व आयुष्यमती उपासिका कल्याणी आई हाडके यांनी आपल्या आईच्या या पुण्य स्मरणार्थाच्या निमित्तानं या ठिकाणी या परितपाठ धम्मदेसेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। वल्लभी बुद्ध विहारातील गुंजखेडा येथील सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो। तथागत भगवान बुद्ध असं म्हणतात की कायोची गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंच। कायोची गुच्छो म्हणजे काया, काया म्हणजे ही शरीर आहे। तथागत आपलं व्यावहारिक नाव वेगवेगळं असेल, हाका मारण्यासाठी उच्चारणाकरिता व्यवहाराकरिता आपलं नाव वेगवेगळं असू शकते, स्त्री आणि पुरुषाचं, परंतु तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आईच्या स्मरणार्थ म्हणून मी सांगत आहो, या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत बुद्धाने या संपूर्ण कायेला, या 3.5 हाताच्या शरीर कायेला नाम रूप असं नाव दिलेलं आहे। नाम रूपाचा प्रपंच आहे। पृथ्वी, आप, तेज आणि वायू, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे पंचस्कंध। नाम रूप, नाम म्हणजे चित्त, माइंड म्हणतात त्याला, माइंड। नाम म्हणजे काय? नाम हा हिंदी जरी शब्द वाटत असेल तुम्हाला, परंतु नाम हा शब्द पाली प्राकृत शब्द आहे, धम्म लिपीचा शब्द आहे। नाम, नाम म्हणजे चित्त होते, मन होते, माइंड होते। आणि रूप म्हणजे काय? आजच्या भाषेमध्ये जर आपण रूप म्हटलं तर आपलं जे चेहरा आहे, फेस आहे, जे तुम्ही नेहमी आरशामध्ये बघता त्याला तुम्ही रूप म्हणता। पण भगवान बुद्धांनी पायाच्या म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीराच्या भागाला
रूप म्हटलेलं आहे. रूप हे रूप आहे. रूपस्कंद आणि नामस्कंद. म्हणून आपण जे काही आहोत ते काय आहे? नाम रूप. नाम रूप. मिलिंद प्रश्नामध्ये हे म्हणते, ज्यावेळी मिनॅडर ग्रीक राजा नागसेन भदंताचार्याकडे, विद्वान भिक्खू नागसेनांकडे डिबेट करण्याकरता येतो, प्रश्न विचारण्याकरिता येतो, त्यावेळी त्या ठिकाणी प्रश्नरूपी संवाद आहे की हे राजा मिलिंद नागसेन भिक्खूला असं विचारत आहे, हे नागसेन काय आहे? हे नागसेन काय आहे? तर त्या ठिकाणी नागसेन भिक्खू प्रतिप्रश्न म्हणून मिलिंद राजाला विचारतात की हे राजा मिलिंदा, आपण कशाने आले आहात? तर राजा मिलिंद म्हणतो, मी तर पायदळ तर आलो नाही, मी रथाने आलेला आहो. तर मग त्यावेळी नागसेन भिक्खू रथाकडे घेऊन येतात मिलिंद राजाच्या रथाकडे घेऊन आल्याच्या नंतर नागसेन भिक्खू मिलिंद राजाच्या त्या रथाच्या जुवावर हात ठेवतात. हा तर जू आहे म्हणतात राजा, रथ कुठं आहे ते मला दाखवा. त्यानंतर नागसेन भिक्खू त्या रथाच्या दोरीवर हात ठेवतात. ही तर दोरी आहे म्हणतात, लगाम आहे, रथ कुठे आहे ते मला दाखवा. त्यानंतर नागसेन भिक्खू त्या मिलिंद राजाच्या रथाच्या त्या फळीला, पाट्यांना हात ठेवतो. ह्या तर फळ्या आहेत, ह्या तर पाट्या आहेत रथाच्या, मला रथ कुठे आहे ते दाखवा. त्यानंतर त्या रथाच्या चक्क्यावर, त्या चाकावर नागसेन भिक्खू हात ठेवतात. राजा, हे तर चाक आहे, चक्क्या आहेत हे वाले रथाचे, मला रथ कुठं आहे ते दाखवा. तर हे रथ, ह्या चाकाच्या रथाच्या पाट्या, हे जू, हे लगाम, हे सर्व मिळून काय आहे? रथ आहे. तसंच आपलं हे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, हे पंचस्कंद आणि रूपस्कंद म्हणून या शरीराचं नाव आहे नाम आणि रूप. नीट लक्ष द्या. आणि या शरीराला एकूण मिलिंद प्रश्नामध्ये, विजय सुत्तामध्ये, जरा सुत्तामध्ये आणि सल्ल सुत्तामध्ये सुद्धा असा वर्णन आलेला आहे की मनुष्याच्या शरीराला 9 द्वार आहे. 9 द्वार. द्वार म्हणजे काय? दरवाजे. 9 द्वार. ते हिंदू बांधव म्हणतात का नाही, 9 खिडक्याचा, असं म्हणतात का नाही, ते बुद्धाचंच आहे. मिलिंद प्रश्नामधलं, विजय सुत्तामधलीच ती गोष्ट आहे. मनुष्याचा शरीर हा 9 छिद्राचा फोड आहे. 9 छिद्राचा फोड. आणि त्या 9 द्वार आहे. मनुष्याच्या शरीराला एकूण किती द्वार आहे? 9 द्वार आहे. आणि म्हणूनच बुद्धानं म्हटलं आहे, कायोची गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरण अहंच. म्हणजे हे कायारूपी गुच्छा, ज्याप्रमाणे फुलाचा गुच्छा असतो, बाजारातून आणलेलं फुल टवटवीत असतं, सुगंधित असतं, आकर्षित करणार असतं, पण उद्यापर्यंत ते फुल काय होतं? कोमेजून जातं. तर मनुष्याचं शरीरही तसंच आहे. कायोची गुच्छो, ज्याप्रमाणे फुलाचा गुच्छामध्ये दुर्गंध पडते, त्याचप्रमाणे मनुष्याचं शरीर सुद्धा कसं आहे? 9 द्वारातून दुर्गंधच बाय. सकलो दुगंध. सकलो दुगंध म्हणजे, सकल म्हणजे काय? संपूर्ण दुर्गंधीनं भरलेलं आहे आपलं शरीर. आतही दुर्गंध आहे आणि बाहेरही दुर्गंध आहे. 9ही द्वारातून दुर्गंधच बाहेर पडतो. एवढी दुर्गंध युक्त आपली काया आहे, असं तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे. कायोची गुच्छो सकलो दुर्गंधो. मग एवढी दुर्गंध युक्त आपली काया असेल तर आपण कसं आहोत? मरणधर्मी आहोत. जन्म आहे तर मरण कसं आहे? निश्चित आहे. मरणधर्मी आहोत आपण. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवसापासून आपल्या मरण्याला सुरुवातही झाली. रोजच मरत असतो आपण. आपल्या आयुष्यातला 1 दिवस कमी होणं, 1 महिना कमी होणं, 1 तास कमी होणं,
एक वर्ष कमी होणं, एक मिनिट कमी होणं, आपण रोजच मरणाच्या जवळ जवळ जात आहोत. तुमचा प्रवास कोण्या दिशेनं चालल्या? तुम्ही तरुण होत आहात का बालपणाकडे जात आहात? नाही ना, तुम्ही बालपणाकडे जात नाही, तुम्ही मरणाच्या दिशेनं जात आहात. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या स्टेशनवरून जशी गाडी निघाली, आता ती रस्त्यानंच आहे आणि मृत्यूच्या स्टेशन पर्यंत जाणार आहे. जन्म झाल्याबरोबरच आपल्या मृत्यूला सुरुवात. असं म्हणायला काही हरकत नाही की जन्माबरोबर मृत्यूला सोबतच घेऊन येतो आपण, म्हणजे मृत्यूला सोबतच घेऊन येतो. जन्म आहे तर मृत्यू निश्चित आहे. सल्ल सुत्तामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं आहे, ज्याप्रमाणे पिकलेल्या झाडाला जे फळ असतं त्या फळाला जसं खाली पडण्याचं भय असतं, त्या झाडाला लागलेल्या पिकलेल्या फळाला जसं खाली पडण्याची भय असते, तसेच मनुष्याला सुद्धा हे जीवन जगत असताना मृत्यूचे काय असते? सदैव भय असते. सांगा बरं, तुम्हाला मृत्यूचं भय आहे का नाही? मराचं भेव लागते का तुम्हाला? लागत नाही का? आता मरणाचं भय नाही तुम्हाला? मग ते इकडे तिकडे जाता. बाहेरच केलं म्हणते, आता अंदरच झालं हॉस्पिटल, आता बाहेरच आहे की नाही? एक तर बाई म्हणे मला ते काहीच्यात तरी केलंच आहे म्हणे, आहे की नाही? एक तर म्हातारी म्हणे माझं वागतच नाही म्हणे. आता 95 वर्षाची म्हातारी, तिचं काय वागणार आहे? 95, माझं वागतच नाही म्हणे, काहीतरी केलंच आहे म्हणे भांतेची, आहे की नाही? तर ज्याला मरण्याची भीती वाटते, मरण्याचं भय आहे, बुद्ध म्हणते मराच लागते एक दिवस. पण काही लोकांना मरुष्याच वाटत नाही. मग ते लोक धागा दोरा, इकडलं पाणी घेऊ दे, तिकडलं पाणी घेऊ दे, या देवाकडे जाऊ दे, त्या देवीकडे जाऊ दे, है ना, इथं गेल्यानं बरं होईल, तिथं गेल्यानं बरं होईल, है का नाही? ज्याला मराचं भेव लागते ते लोक इकडं तिकडं जाते. ज्याला बुद्धाचं हे वचन कळलेलं आहे की जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, ते लोक इकडं तिकडं भटकत नाही. जन्म आहे तर मराच लागते, है का नाही? मृत्यू निश्चित आहे. तर सल्ल सुत्तामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं आहे, आणखी पुढे सांगितलं आहे की मृत्यूचं वय नाही आहे. काही लोक आईच्या गर्भामध्येच मरतात. सल्ल सुत्तामध्ये सांगितलं आईच्या गर्भातच. काही लोक आईच्या गर्भातून बाहेर पडून आल्याच्या नंतर ते मृत्युमुखी पडतात. काही लोक बालपणात मरतात, काही लोक ते तरुणपणामध्ये मरतात, किशोर वयामध्ये. काही लोक वृद्धापकाळानं नैसर्गिक मरण येतं. लक्षात घ्या, असंही मरण आहे. तर अनेक कारणांनी मरण येत असतं आणि म्हणून मरण आपल्या हातचं नाही आहे. जन्म घेणंही आपल्या हातचं नाही. त्या गोष्टी आपल्या हातात ठेवल्या नाही निसर्गाने. कोणत्या गोष्टी? जन्म घेणे आपल्या हातात नाही. ठेवलं असतं तुमच्या हातात, तुम्ही तर वरतूनच पाहिलं असतं, आहे का नाही? कोणालाही भिकाऱ्याच्या घरी, गरीबाच्या घरी जन्म घेणं आवडलं नसतं, निवड केली असते तुम्ही. जन्म घेणे निसर्गाने तुमच्या हातामध्ये ठेवले नाही. ठेवले असते तर मजाच आली असती, आहे का नाही? दुसरी गोष्ट, निसर्गाने तुमच्या हातामध्ये ठेवली नाही. तुम्हाला लागणारी रोज भूक लागते का नाही? भूक आहे ना, ते शरीराची भूक. ही भूकही निसर्गाने तुमच्या हातामध्ये ठेवलेली नाही आहे. कंजूस लोकांचं, लोभी लोकांचं तर लयच मस्त असतं. भूकच नाही लागत, स्वयंपाक करायचं नाही, पैसे शिल्लक ना शिल्लक, आहे की नाही? तर भूक नावाचा भयंकर रोग आहे. भूक ही तुमच्या हातामध्ये निसर्गानं ठेवलेली नाही. कामाला गेलं तरी भूक लागतेच, नाही गेलं तरी भूक लागतेच. या भुकेचा रोग इतका भयंकर आहे म्हणते बुद्ध की लोक चोरी करतात, खोटं बोलतात, है की नाही, खून करतात, आपलं शील चारित्र्य गहाण ठेवत असतात. इतका भूक नावाचा भयंकर रोग आहे. तिसरी गोष्ट आहे आपलं हे म्हातारपण. आपलं तरुण जी अवस्था आहे ती तरुण अवस्था आपण तशीच कायम ठेवू शकत नाही. आपण एक ना एक दिवस म्हातारे होणार म्हणजे होणार. आणि चौथी गोष्ट आहे निसर्गाने आपल्या हातामध्ये ठेवली नाही. कोणती आहे ते? लय लोक म्हणतात एक दिवस हातचा नाही मार, आहे का नाही? तर ते आहे मरण. आहे का तुमच्या हातचा? शिंगवाना. तर म्हणते जे असले का यायले चोरी ते लहान लेकर राहिले. तर निसर्गाने एक गोष्ट आपल्या हातामध्ये ठेवली नाही, ती गोष्ट म्हणजे मृत्यू नावाची गोष्ट आपल्या हातामध्ये ठेवलेली नाही आहे.
म्हणून भगवान बुद्धांनी सांगितले आहे आपलं शरीर हे कसं आहे, मरणधर्मी आहे. आपण कसे आहोत, मरणधर्मी आहोत, हे की नाही. म्हणून मृत्यू तर प्रत्येकाला आहे, अटळ आहे, पण सद्गतीचं सुगतीचं मरण प्राप्त व्हावं याकरिता मनुष्यांनी कुशलस्स उपसंपदा, मनुष्यानं सुगतीचा आणि सद्गतीचा मार्ग सुकर व्हावा याकरिता मनुष्यानं कुशल कर्म पुण्य कर्म केले पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? कोणते कर्म? कुशल कर्म पुण्य कर्म केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्यांचं महाप्रयाण महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळी 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नव्हत्या. 25 लाख लोकांच्या घरी भोजन त्यांनी ग्रहण केलं नव्हतं. जगातला सगळ्यात मोठा जो सोहळा आहे मृत्यूचा, अंतिम संस्कार बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा. असे काही सत्कर्म आपण करून केले पाहिजे. जेव्हा तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्या अस्थी एका ठिकाणी ज्या त्यांच्या चिताग्नी देण्यात आला, जेव्हा त्यांची राख जमा झाली तर त्यावेळी 8 विभागण्या झाल्या, है की नाही. तर अनेक राजे महाराजे जशी भगवान बुद्धांचं त्या शाल्वनामध्ये कुशीनाऱ्याला जसं त्यांना अंतिम संस्कार करण्यात आला, 7 दिवस त्यांचा अंतिम संस्कार चालला. आता तुम्ही ऐकले का नाही ते भिक्खू, ज्ञानेश्वर भिक्खू, चंद्रमणी भिक्खूंचे काय आहे, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचा. 7 दिवस तथागत भगवान बुद्धांच्या अंतिम संस्काराची तयारी होती. 7 दिवस बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये आहे. आणि त्यांना जेव्हा चिताग्नी देण्यात आली तेव्हा ज्यांना जाळण्यात आलं बुद्धाला, तर त्यावेळी त्यांचा अस्थीचा ढीग पडला, रॅलिक्स अस्थी, ज्या शारीरिक धातू म्हणतात त्याला. तर ते मल्ल लोक काय म्हणत होते, आमच्या कुशीनगरला बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, कुशीनगरलाच भगवान बुद्धाचं काय झालं, महापरिनिर्वाण. आम्हीच त्यांना अग्नी दिलेला आहे, आम्हीच त्यांच्या सद्गतीची काय केलेली आहे, अंतिम संस्काराची तयारी केलेली आहे. आमच्याच इथं त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आता, आणि आमच्याच इथं बुद्धाला जाळण्यात आलेलं आहे. त्यांच्या अस्थी आम्ही कोणालाही देणार नाही. कोण म्हणत आहे असं? मल्लराजे लोक कुशीनगरचे. तर सर्व अजातशत्रू सर्व राजांनी आपापले मंत्री पाठवले की बुद्धांच्या अस्थी आम्हाला पाहिजे. अस्थी म्हणजे शारीरिक धातू, त्या रॅलिक्स. तर मल्ल राजे लोक म्हणते आम्ही देतच नाही बुद्धांच्या अस्थी. तर राजे लोक, त्या मल्ल राजे लोकांनी काय केलं, बुद्धाच्या अस्थीच्या सभोवताल बाण आणि असे ते तलवारी असे वगैरे खूप असल्या. कशासाठी? तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूंचा अस्थींचा थोडासाही अंश कण आम्ही कोणाला देणार नाही, आम्हीच त्याच्यावर स्तूप बांधील, आम्ही नाही देणार कोणाला. कोण म्हणत आहे असं? कुशीनगरचे मल्लराजे लोक. आणि त्यांनी असा कडा पहारा दिला, असे सैनिक ठेवले त्या अस्थीच्या सभोवताल जाळल्याच्या नंतर. मग राजे लोकांनी पुन्हा तिकडून निरोप आला, तुम्ही जर म्हणे आम्हाला बुद्धांचा शारीरिक धातू त्या अस्थी देत नसाल, आम्ही त्याच्यावर स्तूप निर्माण करणार आहोत, तर आम्ही तुमच्या सोबत युद्ध करू म्हणते. कोणाला? मल्लराजे लोकांना युद्ध करू. कायच्यासाठी युद्ध होणार आहे इथं? बुद्धाच्या अस्थी शारीरिक धातूसाठी. आम्हाला बुद्धाच्या अस्थी पाहिजे, अस्थी बुद्धाच्या शारीरिक धातू अस्थी पाहिजे. आणि मल्लराजे लोक म्हणतात नाही, बुद्धाच्या अस्थीसाठी युद्ध होणार आहे. आणि आज आपल्या परिवारातलं कोणी जर मरण पावलं तर कायच्यासाठी युद्ध होते? त्याच्या इस्टेटीसाठी. सासूबाईचा कुठं 7-12 असेल तर पहा, तिचे पासबुक कुठं असेल तर तपासून पहा, तिची एकदाणी असेल तर पहा, तिच्या जोडवे पातल्या पहा. इथं युद्ध कायच्यासाठी होत आहे? भगवान बुद्धांच्या अस्थीसाठी. आणि तुमच्या घरचे मेल्याच्या नंतर युद्ध कायच्यासाठी होते, आहे का नाही? मग त्या सासूबाईच्या बोतऱ्या गोधड्या, तिच्या औषधीच्या शिश्या, ते सगळं फेकून दिल्या जातं, पण तिच्या अंगावरची दागिरा एकदाणी मात्र आहे का? म्हणून निधिखंड सुत्तामध्ये सुद्धा भगवंताने ते सांगितलेलं आहे की माणूस मरण पावल्याच्या नंतर त्याचे हिस्सेकरी तयार होतात लगेच. लक्षात घ्या, हिस्सेकरी लगेच तयार होतात. पण अविनाशी म्हणजे अविनाशी धम्मरूपी धन ज्याच्याकडे आहे त्याला कोणी, त्या अविनाशी धम्माच्या धनाला कोणीही चोर चोरून नेऊ शकत
नाही, ते नष्टही होऊ शकत नाही आणि त्याचे हिस्सेदार सुद्धा येत नाही. लक्षात घ्या. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, अविनाशी धम्माच्या धनाचे वारसदार बना. धन संपत्तीचे नाही तर धम्म संपत्तीचे काय बना, वारसदार बना, उत्तराधिकारी बना. तर इथं अस्थिसाठी काय होणार आहे, युद्ध. मग द्रोण नावाचा एक म्हातारा भिक्खू म्हणते, बुद्धानं जिवंतपणे युद्ध सांगितलं नाही, युद्धानं युद्ध वाढते आणि तुम्ही बुद्धाच्या अस्थिसाठी, शारीरिक धातूसाठी तुम्ही युद्ध करून राहिले, माणसं मारून राहिले. युद्ध म्हणजे काय, 2-4 लोक मरणार आहे का तिथं? बुद्धाच्या अस्थिसाठी युद्ध होणार आहे. ही जगातली पहिली घटना आहे, जगातली पहिली घटना. मग त्या द्रोण नावाच्या भिक्खूनं 8 भाग करून दिले आणि मग भगवान बुद्धांच्या अस्थिवर किती स्तूप बांधले, महापरिनिर्वाणाचे 8 स्तूप झाले. तर काही बौद्ध साहित्यामध्ये तिदस पुरवरे आलाय. ती म्हणजे 3, 10 म्हणजे 10, 13ही आहे, कुठे 9 आहे अंगार स्तूप धरून. आता 8 म्हणून जास्तीत जास्त उल्लेख आहे. ठीक आहे, जे काही असेल ते. तर भगवान बुद्धांच्या अस्थि शारीरिक धातूवर किती स्तूप झाले, चैत्य महास्तूप शारीरिक धातूवर. भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्रावरही, भगवान बुद्धांच्या चिवरावर सुद्धा. म्हणजे चैत्य शारीरिक स्तूप वेगळे असतात, उद्देशिका स्तूप वेगळे असतात, मनोती स्तूपा वेगळे असतात आणि पारिभौगिक स्तूपा वेगळे असतात. 4 प्रकारचे स्तूप असतात. मी ते माझ्या एका विषयामध्ये सांगितलेले आहे. तर भगवान बुद्धांच्या त्या शारीरिक धातूवर 8 महास्तूप बांधण्यात आले आणि मग महान सम्राट अशोकाचा काळ आला. महान सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तर भगवान बुद्धांच्या 84,000 गाथा आहे. तर 84,000 प्रतीकांच्या रूपामध्ये काय बांधले, महास्तूप बांधले एकट्या सम्राट अशोकाने. भगवान बुद्धांच्या त्याच अस्थी त्या जुन्या महास्तूपामध्ये काही शिल्लक ठेवून, समजलं का, त्याच्यातल्या काही शारीरिक धातू बाहेर काढून त्याच्यावर 84,000 महास्तूप बांधले. आजही श्रीलंकेला कॅन्डीला भगवान बुद्धांचा दंत धातू आहे की नाही. मुंबईच्या पॅगोडाला सुद्धा आहे ना, त्या कुठे म्हणतात त्याला, ब्रह्मदेशामध्ये भगवान बुद्धांचे केस धातू आहे. सारे त्या साचीला तर सारीपुत्त महामुघलांचे केस धातू आहे, म्हणजे शारीरिक धातू आहे. तर भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर किती स्तूप बांधले सम्राट अशोकांनी, किती बांधले, साचीच्या स्तूपासारखे 84,000 महास्तूप बांधले. भगवान बुद्धांच्या एकट्या तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूवर, अस्थिवर महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप बांधले. 84,000. आता मला सांगा, ज्यावेळी तुम्ही मराल आणि तुमच्या अस्थि जमा होईल, त्या पंचधाराच्या नदी काठावर तुम्हाला जाळण आणि तुमच्या अस्थि जमा होईल, तर तुमच्या अस्थिचं काय होईल? मी सांगितलं तुम्हाला बुद्धाच्या अस्थिचं. बुद्धाच्या अस्थिचे काय झाले, तर सुरुवातीला 8 महास्तूप आणि नंतर 84,000 महास्तूप. सांगा, भगवान बुद्धांच्या अस्थि नदीच्या पाण्यामध्ये शिरवाचं काम पडलं का? समजलं, शिरवाचं कामच पडलं नाही. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये ज्या शारीरिक धातू आहे, कुठलाही भिक्खू भिक्खुनी मरण पावत असेल तर ते नदीमध्ये शिरवत नाही. नद्या दुर्गंध होत असतात. लक्षात घ्या, बुद्धांच्या अस्थि पाण्यामध्ये शिरवण्याची गरजच पडली नाही. बुद्धांच्या अस्थिचं काय झालं, तर बुद्धांच्या अस्थिचे 84,000 महास्तूप झाले. आता तुम्ही विचार करा, मी मेल्याच्या नंतर माझ्या अस्थिचं काय होईल? तर तुमच्या अस्थिला लोक देणार आहे फेकून गंगेमध्ये, कारण तुमचे कर्म नाही, तसे कुशल कर्म नाही, एखादी थडगही बांधणार नाही. आता बुद्धाच्या याच्यावर 84,000 बांधले, पण तुमच्या याच्यावर एखादी तरी, तर कारण तुमचे तसे कर्म नाही आहे आणि तुमचा फोटो 5-6 वर्ष राहील आणि नंतर खतम. पण बुद्ध, आता पहा, बुद्ध, सम्राट अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत विचारानं, त्यांच्या महास्तूपानं अजूनही जिवंत आहे आणि राहणार आहे. आणि तुम्ही राहणार नाही, तुमचं काहीही शिल्लक राहत नाही. मग तर म्हणते मेलं तर गेलं, तर ते तुमच्याकडे वय, मेलं तर गेलं. बुद्धाचं मेलं तर गेलं नाही, मेलं तर गेलं ते तुमचं वैत आहे की नाही. आला तसा गेला जगाचा व्यवहार आहे की नाही. म्हणून मनुष्यानं कुशल कर्म करावे, त्याला सुगतीचं मरण यावं, सद्गतीचं मरण यावं. बुद्धाचं मरण नसते, बुद्धाचं महापरिनिर्वाण असते, आहे की नाही.
बोधिसत्वाचं महापरिनिर्वाण असते. बुद्धाचं मरण होतं का? मरण तुम्हाला येतं, बुद्ध बोधिसत्वाला मरण नाही आहे ते, आहे की नाही? बुद्धाचं तुम्ही ते जेव्हा ते कुशीनगरला त्यांची पोझिशन पहा कशी आहे, सिंहशय्या. बुद्धाची जी झोपण्याची पद्धत होती तशी ते रात्रंदिवस जागृतच असायचे, सती संप्रचान अवस्थेमध्ये असायचे, जागृत अवस्था. समजलं? त्यांची तुम्ही मुद्रा पाहते, महापरिनिर्वाण मुद्रा कशी आहे, अशी आहे का नाही? शाल वृक्षाखाली जन्म झाला आणि दोन्ही शाल वृक्षाच्या मधोमध असं आहे, बादशासारखं मरण. जगाला सोडून जात असताना बुद्ध या लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षाखाली त्यांचा जन्म झाला. बुद्ध हसत हसतच जन्माला आले. हसत म्हणजे दात काढत नाही, मोठ्यानं स्मित हास्य. बुद्ध हसत हसतच स्मित हास्य करतच जन्माला आले. आणि बुद्धाने पश्चातापाचं मरण झालं का त्यांचं? महापरिनिर्वाण. पश्चाताप होता का? तुमच्या चेहऱ्यावर पश्चाताप राहणार आहे मराच्या वक्ती. आणि तुम्ही केलेले जे वाईट कर्म आहे, चाहड्या चुगल्या, कोणाचं वाईट केलं, कोणाचं छिनलेलं आहे, कोणाचं खूप वाईट केलंय, ते तुम्हाला मरतेवेळी दिसन असं. मी कोणाचं चांगलंच केलं नाही माय, मी कोणाला बोलतच होते, मी दुःखच दिलं, माझ्या हातून काहीच घडलं नाही या जीवनामध्ये, मी काहीच केलं नाही, असा तुमच्या डोळ्या काय येणार आहे? पश्चाताप. मरतेवेळी असंच येणार आहे, लक्षात घ्या. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल, म्हणून पश्चातापाचं मरण ते मरण असं राहील. पश्चाताप तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूही राहणार आहे, त्या टायमाला अश्रूही राहणार आहे, पश्चातापही राहणार आहे. कारण तुम्हाला पश्चाताप त्यावेळी येणार, मरतेवेळी, पण आता नाही येणार जिवंतपणे. आम्ही कितीही सांगू द्या, पण तुम्हाला पश्चाताप नाही. तुम्ही अजिबात त्या पंचशीलाचं पालन करत नाही, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करताय, मग तुम्हाला पश्चाताप येण्याची पाळी येणार आहे. म्हणून लक्षात घ्या, पश्चातापाचं मरण रडत रडत मरण येऊच नाही आपल्याला. काही लोकांना अजिबात येत नाही तसं, बुद्धाला नाही आलं, कारण त्यांनी कुशल कर्म होते, पुण्य कर्म होते. जग सोडून जाण्याचं त्यांना काही हेच नव्हतं. तुमची आसक्ती, तृष्णा, हव्यास, जीवच नाही निघाला तुमच्या घरातून. त्याचं पाणी पडलं नाही, तिचं पाणी पडलं नाही, आहे का नाही? माणसाच्या इच्छा शेवटपर्यंत संपत नाही, इच्छेला अंतच नाही. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी तयारच आहे, दुसरी झाली का तिसरी तयार आहे. सांगा बरं, इच्छा पूर्ण होते का तुमच्या? इच्छेला अंतच नाही. पण ज्यांनी इच्छेला अंत दिला, इच्छेला फुल स्टॉप दिला, तेच बुद्ध आहे, तेच आहे बुद्ध. लक्षात घ्या. म्हणून इच्छा करायचीच नाही असं नाही, पण इच्छेला सुद्धा मर्यादा असल्या पाहिजे. म्हणून पश्चातापाचं मरण येऊ नये, सुगतीचं सद्गतीचं मरण आलं पाहिजे. यासाठी आपल्या हातून कुशल कर्म आपण केले पाहिजे. मरण तर सगळ्यांनाच आहे. मी जाता जाता म्हणून तीच एक छोटीशी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. की मला सांगा, एक दिवस काय झालं, म्हणजे अशी घटना म्हणून, एखादी वेळा तुम्ही रस्त्यानं जात असताना, तुम्ही कधी कधी कुठेतरी मार्केटला, कुठे बाहेर ठिकाणी गावाला जात असताना तुमच्या नजरेमध्ये मैतीचं चित्र पाहिलं असेल तुम्ही, मयत. म्हणजे तुम्ही यदा कदाचित रस्त्यानं जात असताना तुम्हाला एक तिरडी मयत चाललेली आहे एखाद्या माणसाची, आणि त्याच्या माग हजारो लोकांची लाईन लागलेली आहे. समजलं ना? एक गोष्ट म्हणून सांगतो. तर ती मयत चाललेली आहे रस्त्यानं, लोक त्यांच्यावर ते लाह्या फुटाने फेकत आहे, पैसे फेकत आहे, आणि खूप मोठी लाईन लागलेली आहे रस्त्यानं. त्या मैतीच्या मागे मागे जात आहे, आणि तुम्ही रस्त्यानं जात आहात ना, तुम्ही ते मयत पाहिली, आणि मयतली अशी खूप मोठी लांबलचक लाईन पाहिली, आणि तुम्ही त्या ठिकाणून जात आहे, तुम्ही ते मयत पाहिले, आणि त्या मयतीतले लोक पाहिले, त्यांच्या सद्गतीला जाणारे, जाळण्याकरिता, हे की नाही? तर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो, हे जे मयत चाललेली आहे, या मयतीच्या मागे किती लोक आहे? हजारो लोक आहे. याचाच अर्थ काय? की या माणसानं किती कुशल कर्म केले असतील, आहे की नाही? त्या माणसाच्या मयतला जास्त लोक आहेत, आहे की नाही? तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तुम्ही मनातल्या मनात असं विचार करता की ही मयत चाललेली आहे, त्या व्यक्तीसाठी, मरण पावलेल्या व्यक्तीसाठी एवढा रडत आहे, शोक करत आहे, दुःख करत आहे, एवढे लोक त्यांच्या मयतीमध्ये आहे. मरण यावं न बाई, तर असंच आलं पाहिजे. मला असं वाटते का नाही आपल्याला? मरण यावं ना, तर असंच आलं पाहिजे, असा प्रश्न निर्माण होतो. कारण ते मयत पाहून, त्या मयतीतला शोक पाहून
आणि ते लोक पाहून आपल्याला असं वाटते की माझं मरणही असंच झालं पाहिजे, मरण यावं ना तर असंच यावं. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा त्याच रस्त्यानं जात आहात दुसऱ्या दिवशी, आणि तुम्ही इकडून गेलेले आहे. आता पहिल्या दिवशी घटना ही पाहिली तुम्ही, आणि दुसऱ्या दिवशी गेले आहे तुम्ही तिकडून घरी, आणि पुन्हा तुम्ही पाहिलाय की एक भरधाव ट्रक येत आहे तिकडून, आणि एक बिघडलेल्या बापाचा बिघडलेला पोरगा धाब्यावर गेलेला आहे, मस्त मटण खाल्लं आहे, दारू पेलेला आहे, टू व्हीलर घेतली आहे नवीन वाली, आणि तिकडून आला ट्रक भरधाव, आणि त्या ट्रकामध्ये त्याची गाडी गेल्या, जाग्यावरच त्या रोडवर चेंदा मेंदा झालेला आहे तो, आणि तुम्ही ते दृश्य पाहिलेलं आहे. तर तुम्हाला असं वाटन का मले मरण का नाही असंच आले पाहिजे बाई, असं वाटन का मले मरण आलं पाहिजे ते असंच आलं पाहिजे हे असं ट्रकाखाली जाऊन? तर लोक म्हणते कुत्र्यासारखा मरशील, तर कुत्र्यासारखं मरण आहे ना. जे लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत त्या लोकांना कुत्र्यासारखं मरण आहे. तुम्ही कुत्रे पाहिले असेल रस्त्यावर अपघातात, त्याला कोणच उचलत नाही, तर असेच लोकांना कुत्र्यासारखं मरण येते. मरण प्रत्येकाला आहे, पण काहून तसं कुत्र्यासारखं मराचं? काही लोक म्हणते किडे पडून मरशील, आहे ना, किडे पडूनही मरतात लोक, खरंच आहे ते गोष्ट. लोक ते रागामध्ये शिव्यामध्ये असं बोलतात किडे पडून मरशील, तसंही मरण येते, कुत्र्यासारखंही मरण येते. काही लोक म्हणते सडवून मरशील तू, म्हणते का नाही असे लोक, बाया म्हणते का नाही रागाच्या भरात सडून मरशील, तर सडूनही मरतात ना लोक. दारू पिऊन त्यांच्या पूर्ण किडण्या, पूर्ण त्यांचे काय होते, लिव्हर खराब होते, सडते, त्याचा जलपंडू होते, है का नाही? तर हे मरण आहे ना. मग असे मरण पाहिजे तुम्हाला, सडून किडे पडून असं जलपंडू होऊन, हे असं अपघाती मरण, कुत्र्यासारखं असं टचकन पचकन बिलकुल जाग्यावर बिलकुल प्लेन असं मरण पाहिजे का तुम्हाला? मग मरण तर प्रत्येकाला आहे, पण आपल्याला सुंदर सुगतीचं मरण यावं, छान मरण यावं, मरावे परी रूपे कीर्ती पुरावे, है का नाही? याची साठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. याच साठी करा अट्टहास. कोणत्या गोष्टीचा अट्टहास करायचा आहे? कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्म करा, पुण्य कर्माचा हट्ट करा. बुद्धाने सांगितलंय कुशल कर्म करण्याचा छंद लागला असेल तर तो छंद जोपासा. छंद म्हणजे हट्टच, आहे का नाही? तर आपले असे कुशल कर्म असले पाहिजे. कुशल कर्माचा परिपाकच मनुष्याला या जगामध्ये विचाराच्या रूपानं जिवंत ठेवतो, आहे का नाही? म्हणून आपला मृत्यू सुंदर व्हावा, मृत्यूचा सोहळा सुखद सुंदर व्हावा, म्हणून बुद्ध त्यांची पोझिशन बघा कशी आहे, ते सिंहशय्या मुद्रावर, तिला महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात, है का नाही? असं बादशाह सारखं या जगाला बुद्धाचा जन्मही कसा आहे? सुखद आहे. बुद्धाचा धम्मही सुखद आहे, सद्धमाची देशनाने आणि संघाची एकताही सुखद आहे. बुद्धाचा जन्मही या जगाला मेसेज संदेश देऊन जातो, आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण सुद्धा या जगाला संदेश देऊन जातं. अनिच्छावत संखारा बुद्धाचे शेवटचे वाक्य आहे, हे की नाही? की या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. जे काही चांगलं किंवा वाईट उत्पन्न होतं ते मनातच उत्पन्न होतं. हा कार्यकारण भाव तथागत बुद्धाने सांगितला, हेतू प्रत्यय, हेतू आणि प्रत्यय. तर तथागत भगवान बुद्धांचं ज्यावेळी महापरिनिर्वाण झालं, काही भिक्खू रडत होते, काही भिक्खू ध्यान करत होते, काही भिक्खू नवीन भिक्खू होते, त्यांना तथागत बुद्धांच्या ज्ञानाचा तितका सहवास लाभला नाही, म्हणून ते दुःखी व्यतीत होते. लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कुशल कर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे, आणि कुशल कर्माचाच परिपाकाने आपल्याला सुंदर मरण येत असतं. पश्चातापाचं मरण येऊ नये, सुगतीचं सद्गतीचं मरण यावं, याकरिता आपले जीवनामध्ये आपण कुशल कर्माचा परिपाक केला पाहिजे, आणि कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे. पुण्य कर्मानेच तुम्ही जिवंत राहणार आहे. रट्टपाल भिक्खूला तथागत बुद्धाने तेच म्हणजे रट्टपाल भिक्खूंनी त्या राजाला तेच सांगितलं आहे, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते, आहे ना? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 4 प्रश्न रट्टपालाचे ते सांगतो. थांबतो. पहिला कोणता आहे? हे जग अनित्य आहे राजा. रट्टपाल सांगते त्या राजाला, कम्मास धम्मच्या, त्या कुरुक्षेत्र कम्मास धम्मच्या राजाला सांगते रट्टपाल भगवंताच्या ह्या गोष्टी 4. कोणत्या? प्रवज्याचे कारण काय? तू प्रवज्या घेतली आहे रट्टपाला, त्याचं कारण काय? तर पहिलं आहे बुद्धानीच धम्मामध्येच. पहिलं कोणती गोष्ट आहे?
या सृष्टीचा कोणीही निर्माता सृष्टीकर्ता ईश्वर नाही। ही पहिली गोष्ट, याचं विश्लेषण लांबलचक आहे। दुसरी गोष्ट सांगितली आहे, हे जग अनित्य आहे आणि सतत परिवर्तनशील आहे। अनित्य म्हणजे काय? नित्य नाही, सतत परिवर्तनशील आहे। हे जग अनित्य आहे, सतत बदलणार, परिवर्तनशील। तर हे जग अनित्य आहे, सतत परिवर्तनशील आहे, ही दुसरी गोष्ट। तिसरा आहे, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावे लागते। आणि चौथी गोष्ट आहे, हे या जगात दुःख का आहे? तर रट्टपालनी हीच बुद्धाची गोष्ट राजाला पटवून सांगितली। हे जग तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे दुःखात सापडलेले आहे। या जगात काय आहे? तृष्णा। तृष्णा म्हणजे आसक्ती, हव्यास। आसक्ती, हव्यास लक्षात घ्या। ही तृष्णा, ही आसक्तीच हे काय आहे? या दुःखाला, म्हणजे या तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे हे जग दुःखात सापडलेले आहे। तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे हे ज्या जगातले लोक दुःखात सापडलेले आहे। म्हणून तृष्णा, तन्हा म्हणतात तिला पालीमध्ये, तन्हा। तणावर तन्हाई शब्द तयार झाला। तर हे तन्हा, ही तृष्णा, हे दुःखाचं काय आहे? कारण आहे। अज्ञान अविद्या हे तर आहेच, पण तृष्णाही काय आहे? दुःखाचं कारण आहे। तर आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही मागे सोडूनच जावं लागते। हे तथागत भगवान बुद्धांचं वचन आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे। आणि तथागत भगवान बुद्धांचा हा जो सद्धम्म आहे, हा अविनाशी धम्मरूपी धन आपल्या जीवनामध्ये आपण कमावलं पाहिजे। जे अविनाशी धम्माचा वारसा ज्या राहुलाला मिळाला बुद्धाकडून, आहे की नाही? अविनाशी धम्म हे कधीही नष्ट होत नाही। आपण धम्माचे वारस बना, धन संपत्तीचे वारस बनू नका। भिक्खूला आणि भिक्खुनीला सुद्धा भगवंतांनी ते सांगितलं आहे, हे भिक्खूंनो, तुम्ही माझ्या धम्म आणि विनयाचे वारस बना, धन संपत्तीचे वारस बनू नका, है की नाही? म्हणून आज या हेमप्रभा आईच्या या कालकथित दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आईला आदरांजली, श्रद्धांजली म्हणून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, हेमप्रभा आईचं गेल्या वर्षी जे त्यांचं निधन झालं, आपण बुद्धवासी हा शब्द प्रयोग करू नये। आपले जुने लोक स्वर्गवासी, कैलासवासी लिहित होते, मग त्या फोटोवाल्याकडे गेले, टाकलं बुद्धवासी आपल्याच मनानं। बुद्धवासी हा शब्द कोणत्याच बौद्ध साहित्यामध्ये दिसत नाही। बुद्ध आणि वासी, आम्ही वर्षावास शब्द ऐकला बा, वास म्हणजे काय? वर्षावास, वर्षा म्हणजे पाऊस न, वास करणे म्हणजे सहवास करणे, वास्तव्य करणे, राहणे। भिक्खूंचा वर्षावास, वास म्हणजे काय? तिथं राहणे, थांबणे। समजलं का तुम्हाला? तर वर्षावास हा शब्द आहे बा, तुम्ही बुद्धवासी हा शब्द लिहिता। बुद्ध आणि वासी, बुद्धापाशी वास करणारे म्हणजे बुद्धवासी जिवंत नाही। बुद्धवासी नावाचा शब्द बौद्ध साहित्यामध्ये नाही आहे, तरी पण बुद्धवासी या शब्दाचा अर्थ असा होते, बुद्धाच्या वासात, सहवासात असले, पण मेल्यावर नाही, जिवंतपणे। आता तुम्ही कोणाच्या सहवासात आहात? आता माझ्या समोर बसून आहात का नाही? माझ्या समोर बसून आहात तर तुम्ही, तर मग बुद्धाच्या वासात नाही का तुम्ही? तर जिवंतपणेच बुद्धवासी, मेल्यावर नाही आहे। त्या ठिकाणी कालकथित हा शब्द टाकला पाहिजे। सल्ल सुत्तामध्ये कालकथित किंवा स्मृतिशेष हा शब्द टाकला पाहिजे फोटोमध्ये, बुद्धवासी नाही। बुद्धवासी जिवंतपणे। आता तुम्ही बुद्धाच्या मूर्ती समोर, फोटो समोर, भिक्खू समोर बसलेले आहात। ज्यावेळी तुम्ही बुद्ध विहारात असता त्यावेळी बुद्धवासी असता। कुठे? ज्यावेळी तुम्ही बुद्ध विहारात बुद्ध वंदनेला बसलेले असतात त्यावेळी तुम्ही बुद्धवासी असतात। ज्यावेळी तुम्ही बुद्ध विहारात धम्म ग्रंथाला असतात त्यावेळी तुम्ही बुद्धवासी असतात। ज्यावेळी तुम्ही धम्म परिषदला असतात त्यावेळी तुम्ही बुद्धवासी असतात। ज्यावेळी तुम्ही धम्मदेशना ऐकत असतात त्यावेळी तुम्ही बुद्धवासी असतात। आणि आता कुठे आहात तुम्ही? इथं बसल्या तर जिवंतपणेच बुद्धवासी, जिवंतपणेच मनुष्य काय असतो? आता तुम्ही बुद्धवासी आहे। जे लोक बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या सहवासात असतात, या बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नांच्या सहवासात, वासात असतात, ते लोक खऱ्या अर्थानं बुद्धवासी आहेत। मृत्युमुखी झाल्याच्या नंतर बुद्धवासी नाही आहे। लक्षात आलं का? लक्षात तुम्हाला? तर आपण बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करू नये। जिवंतपणेच आपण बुद्धवासी असतो आणि जिवंतपणेच आपण बुद्धाच्या
धम्माच्या संघाच्या सहवासात राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे? बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या वासात, सहवासात राहिल्यानंच आपलं काय होते? मंगल होत असते, जय मंगल होत असते. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून काही लोक जिवंतपणे बुद्ध विहारात जात नाही, धम्म कार्य करत नाही, धम्म ग्रंथाला जात नाही, पौर्णिमेला जात नाही, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे धम्म रविवारला जात नाही, तर ते लोक बुद्धवाशी, म्हणजे जिवंतपणे बुद्धवाशी नाही आणि मृत पावल्याच्या नंतर तर मग ते आहेच आहे का नाही? तर त्यांना अधोगतीचं मरण येतं, चांगलं मरण येत नाही. मरण तर सगळ्यांनाच आहे, पण अधोगतीचं मरण येऊ नये, चांगलं मरण येऊ, लोकांनी नाव काढावं आपलं, आहे की नाही? नाहीतर बरं झालं मेला तर, बरं झालं मेली तर समाजाच्या कामी पडत नव्हता, चांगला नव्हता, भांडखोर होता, भांडखोर होती, आहे का नाही? बरं झालं गेली तर अशा पद्धतीनं. तर हेमप्रभा आईचं ते वय नव्हतं, या वयामध्ये आईचं जे अचानक मृत्यू हा अचानकच असतो, अकस्मात असतो. मृत्यू तुम्हाला सांगून येत नाही. येते का? मृत्यू अजिबात सांगून येत नाही तुम्हाला. म्हणून काही बाया म्हणते आताच म्हातारी झाली का जी म्हणते मी जाईन म्हणते बुद्ध गायला. म्हणून जिवंतपणेच मरणाचा कधीही नेम नाही, भरोसा नाही. जिवंतपणेच आपण धम्म सहलीला जावं, धम्म कार्यात राहावं, लक्षात घ्या. तर जगामध्ये ज्या हेमप्रभा आईचं जे निधन झालं, जगामध्ये सर्व काही पैशानं विकत मिळते, पण आई वडील मिळत नाही. का मिळते? टाटा अंबानीनं जरी म्हणलं का मी आई वडील विकत आणतो, आहे का नाही? पैसे आहे त्याच्याकडे लय, पण तो आणू शकेल का? नाही आणू शकत. आई वडिलांना कोण विकत घेता येत नाही. जगामध्ये एकदा आई वडील गेले तर आपल्याला पुन्हा आई वडील ठीक मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जिवंतपणेच आई वडिलांची, माता पित्यांची सेवा करा, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. तथागत बुद्धाने हे सांगितलं आहे वसल सुत्तामध्ये, जे तरुण असून आपल्या म्हाताऱ्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत नाही ते त्याच्या पराभवाचं कारण आहे, किंवा त्याला वसल म्हणावे. वसल सुत्ता आणि पराभव सुत्तामध्ये सांगतात, जो तरुण मुलगा किंवा तरुणी आपल्या म्हाताऱ्या वृद्ध आई वडिलांची किंवा म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करत नाही, हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून जिवंतपणेच माता पित्यांची काय करा? सेवा करा. भूखे नव्हे अन्न, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणेच आपल्या आई वडिलांना भरपूर भोजन द्या. त्यांना भगवान बुद्ध सांगतात की माता पित्यांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. आलं का लक्षात तुम्हाला? माता पित्यांची सेवा करा, रोगी लोकांची सेवा करा, रुग्णाची सेवा करा. जो रोग्याची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझी सेवा करतो. लक्ष समजलं का? वक्कली नावाच्या गांधार देशातल्या वक्कली नावाच्या त्या आजारी रोगी भिक्खूंचे जखमा, त्याचं मलमूत्र, त्यांची संडास, त्यांच्या जखमा, पूर्ण शरीर त्या मलानं, दुर्गंधीनं भरलेलं होतं. स्वतः तथागत भगवान बुद्धाने गरम पाणी करून त्या वक्कली नावाच्या भिक्खूंची आंघोळ घालून दिली, त्याला बसवलं बाजीवर, त्याच्या जखमा धुतल्या, त्याचं ते संडास, ते मल मूत्र पूर्ण साफ केलं. भगवान बुद्धासारखा व्यक्ती वक्कली नावाच्या आपल्या भिक्खू शिष्याची काय करत आहे? एवढा मोठा तथागत बुद्ध वक्कली नावाच्या भिक्खूची सेवा करत आहे, त्याची संडास मलमूत्र साफ करत आहे, जखमा धुत आहे, त्या रोगी वक्कलीची काय करत आहे? सेवा करत आहे. तर भगवान बुद्धाने तेच सांगितलं आहे, जो माझी सेवा करू इच्छितो त्यांनी रोग्याची सेवा करावी, रुग्ण लोकांची, आजारी लोकांची सेवा करावी. समाजामध्ये रुग्ण लोक शेजारीही असू शकतात. म्हणून रोगी सासू सासरे आणि रोगी आजारी आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा. आई वडिलांच्या पुण्यासारखं, सेवेसारखं कोणतीच सेवा नाही आहे. तुम्हाला एक दिवस म्हातारा व्हायचंच आहे. काही काही सुना तर टपलेल्याच आहे का नाही? आमच्या इकडल्या 2-4 त्या बुड्या मेल्या, पण आमच्या घरच्या बुडीले कवा मरला येते का? हे का बंद्यालेच घेऊन जाते काका? त्या बुडीचा नंबर लागला, त्या बुडीचा नंबर लागला, हे मेली, पण आमच्या घरची एकटीच राहिली, हिचा कवा नंबर लागते? अशा वाटच तर पाहत राहता तुम्ही. आणि मग मंडप घालता, जेऊ घालता, न सासूचा फोटो, न काय बाबा तो गुलाबाचा हार आहे ना. मग कशाला काय, कशाला नाही? जिवंतपणी नाही ना काय, आहे का नाही? जिवंतपणी छळ करायचा सासूबाईचा, सासऱ्याचा, आणि मग मेल्यावर फोटो ठेवायचे आणि मग नकली नकली रडायचं, आहे का नाही? असं आहे का?
म्हणून आपल्या आई वडिलांची कशी करता तुम्ही, है की नाही? तर तुमचे सासू सासरे ही म्हातारपणामध्ये जरी ते चिडचिडपणे जरी करत असेल, म्हातारपण लहानपण सारखंच असते. लहान लेकरं जशी चिडचिडपणा करते ना, तसेच म्हातारपणामध्ये चिडचिडपणा करत असतात. म्हातारपणाला तुम्ही म्हातारे झाले नाही, जेव्हा व्हाल तेव्हा तुम्हाला माहित पडेल. म्हातारपण सगळ्यालाच आहे, लक्षात घ्या. म्हणून पती पत्नीनं आपापल्या पती पत्नीनं सेवा केली पाहिजे एकामेकाची. म्हणजे सर्वात जास्त तर महिला जिवंत राहतात, लवकर मरत नाही. बुढे लवकर मरते, बिड्या फुकून दारू पिऊन लवकर मरते. जास्तीत जास्त का नाही बुढ्या दिसते, बुढ्याची सेवा करताना. बुढे दिसतच नाही. मी एकच बुढा पाहिला, बुढीचे लुगडं धुत होता, केस विसरून देत होता, तेल लावून देत होता. बुढीचे एखादेच, पण जास्तीत जास्त बुढ्याची सेवा करताना दिसते, कारण तो गांजाना पूर्ण लंबागार होता, है का नाही? म्हणून पती पत्नीच्याच काम, पती पत्नीच्या, बुडा बुडीच्या आणि बुडी बुड्याच्याच कामी पडते म्हातारपण. म्हणून आपल्या तोंडाला आवर घाला. त्या एका गावाला गेलो, बरं झालं म्हणे भंतेजी, हा जुगार खेळत होता आणि मला रोज मारत होता, कामाला जात नव्हता, आणि मग त्याला मारला लकवा. त्याचं तोंडच झालं हेकडं झाला जाग्यावर. मग काही जुवा खेळायला जात नव्हता आणि दारू प्यायला जात नव्हता. झाला मग एकाच ठिकाणचा बठ्या. तर मग ती बाई म्हणे आता सापडला म्हणे, म्हणे तोंडावर थापडा मारे म्हणे. असा भलतेजी इकडं या गालावर त्या गालावर इतका मारलं जे म्हणे भरासारखं. तरुणपणात तर मारलं, पण याचं म्हातारपणात याचा हात तरतर करत होता. एवढं मारलं म्हणे, या गालाचं त्या गालावर खूप मारलं म्हणे. नाचपा याचेच गाल हेकडे झाले, याचं तोंडच हेकडं झालं म्हणे. याला मारला म्हणे लकवा. तर मग कोणाच्या हातात आहे मग आता सेवा करणं? कोणाच्या हातात? बरंच झालं म्हणे यानं, ज्या हातानं मला मारलं का त्याचे हातही हेकडे झाले होते. लकवा मारला होता असं, हातही हेकडे ते असे ढिलेच पडले होते हात, तोंडही हेकडं झालं होतं. पाहिलं तुम्ही लकवाल्याचं? कधी लकवा मारणं झटका येन, लक्षात घ्या. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा, आपल्या पत्नीला, म्हणजे हे सगळं हे केलंच पाहिजे, आहे का नाही? पती पत्नीचं नातं विश्वासावर चालत असतं, आहे का नाही? म्हणून मृत्यू हा भयानकही असतो आणि चांगलाही असतो, आहे का नाही? म्हणून आपल्या जीवनामध्ये एकमेकांची सेवा करा, रोगी लोकांची सेवा करा. हेच मला, जो रोग्यांची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझीच सेवा करतो, असं बुद्धाने म्हटलेलं आहे. समजलं का? या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करते बघा. नद्धि मे शरणं अयं बुद्धो